महाराजांना न्याय भेटण्यासाठी आता सर्वांनी हे आवाज या प्रशासनाच्या दारामध्ये जाण्याची महाराज की जय, जगद्गुरु रविदास महाराज की जय। अरे महाराज यांना न्याय, अरे महाराज यांना न्याय, अरे मिळत कसा नाही। जय रविदास। जातीवादी गावगुंडांना अटक, शिक्षा झाली पाहिजे। गाड्या कुटुंबाचा घर व दुकान पुन्हा बांधून दिले पाहिजे। या समाजाच्या वतीने या गावगुंडांना अटक करण्यात यावे। गाड्या महाराज यांना न्याय, अरे भेटत कसा नाही। जातीवादी गुंडांना तात्काळ अटक झालीच पाहिजे, जातीवादी गुंडांना तात्काळ अटक झालीच पाहिजे, कसं नाही, झालीच पाहिजे, कसं नाही। महाराजांच्या कुटुंबाला न्याय, अरे जातीवादी गुंडांना तात्काळ अटक झालीच पाहिजे, मिळत कसं नाही। झालीच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। गुरुदास महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, लोकशाहीर रामभाऊ साठेंचा विजय असो। कसं नाही, जगद्गुरु रविदास महाराज की जय, जय भवानी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। जातीवादी गावगुंडांना अटक झालीच पाहिजे। मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध। येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते। संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड। मी रविदासाचार्य गोपीनाथजी गाडे महाराज गेले 20 वर्षापासून संत रविदास महाराजांचा महाराष्ट्रावर प्रचार करीत होतो आणि 20 वर्षापासून माझ्या सातत्याने अन्याय अत्याचार दौलावडगाव तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी गावगुंड करत होते। 13 तारखेला रात्री फेब्रुवारी 13 फेब्रुवारीला रात्री दगडाचा मारा केला आणि आम्हाला घर गाव सोडण्यास भाग पाडलं आणि आमचं घर उद्ध्वस्त केलं आणि आम्ही त्यांना भयभीत होऊन आम्ही गाव सोडलं आणि आंबोरा पोलीस स्टेशन या ठिकाणी 1800 ॲक्ट गुन्हा 14 तारखेला दाखल केला आणि त्यांनी लाईटी बंद करून 15-16 तारखेला CCTV कॅमेरे फोडून टाकले आणि 24 तारखेला आम्ही बाहेर आहेत अशी त्यांना खात्री होती आणि म्हणून त्या ठिकाणी कुठलाही पुरावा नसताना त्यांनी तो 24 तारखेला रात्री बरंच म्हणजे काही शिल्लक राहिलं नाही। याचा अर्थ आमचा असा आहे की 100-150 पेट्रोलचा त्याच्यामध्ये वापर केला, कारण ते दुकानदार आहेत आणि त्यांच्याकडे डिझेल पेट्रोल ते विकतात त्या दुकानामध्ये। त्यांनी त्या 100-150 पेट्रोलचा वापर करून शिल्लक काहीच ठेवलं नाही आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आग लावली। पोलिसांना रात्री 12-1च्या दरम्यान माहिती पडली, परंतु मला पहाटे 4 वाजता फोन आला। मी घरी नसताना मी बाहेरगावी मुक्कामी होतो आणि त्या ठिकाणी परत 25 तारखेला गुन्हा दाखल केलेला आहे। मी विद्यमान आमदार 11 आरोपी आहेत, 11 आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे 14 तारखेला आणि 25 तारखेला, पण पोलिसांनी त्याच्यावरती कुठल्याही दखल घेतलेली नाही। त्यामुळं हे आरोपी मोकाट असल्यामुळं त्यांनी माझं घर, गुरु रविदास महाराजांचं अध्ययन केंद्र, गुरुघर, साहित्याचा स्टॉल होता, शाहू फुले आंबेडकर ग्रंथालय होतं, घर दुकान होतं, अनेक प्रकारचे व्यवसाय होते। 19 फेब्रुवारीला मी विद्यमान आमदार सुरेश धस यांच्याकडे गेलो होतो, तक्रार मांडली होती, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं त्यांचे सभापती अशोकदादा इथापे यांच्या सहकार्यानं म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे। दोन्ही पार्ट्या एकत्र झाल्या आणि हे माझं घर दुकान पेटून राख केलेली आहे आणि आता माझी अशी अपेक्षा आहे की त्याच ठिकाणी माझं घर दुकान बांधून दिलं पाहिजे, मला संरक्षण मिळालं पाहिजे, माझं पुनर्वसन झालं पाहिजे आणि मला मदतही मिळाली पाहिजे, हीच मी अपेक्षा करतो सरकारकडे। बीड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर मुजाहिद यांचे ब्रेन केअर हॉस्पिटल व संकल्प व्यसनमुक्ती केंद्र आहे। येथे सर्व प्रकारच्या मानसिक आजारावर व व्यसनावर उपचार केले जातात। संपर्क खाजा कॉम्प्लेक्सच्या मागे, एकता नगर, जालना रोड, बीड।
तुम्ही या ठिकाणी आलात, काय सांगताय? हर्षो हीरा छाड़ के करियाने के आस तेनर दो जगह जाएंगे सतभागे रविदास। ऐसा चाहूँ राज में जहाँ मिले सबन को अन्न, छोट बड़ा सब संबसे रविदास रहे प्रसन्न। जी घटना घडलेली आहे खूपच दुःखित आहे। असं घडलं नाही पाहिजे, ती घडल्या गेलेलं आहे। सगळ्यात पहिलं चर्मकार समाजाचं कुलदैवत सद्गुरू रविदास महाराज त्यांची अमृतवाणीला त्या ठिकाणी जाळण्यात आलेला आहे। हा समाजाचा खूप मोठा अपमान आहे। दुसरी गोष्ट, अखिल भारतीय रविदासा धर्म संघटन पूरे जगभर ही काम करत आहे। लगभग ह्या देशामध्ये आमचे 30 करोड रविदासा वंश के लोग आहे। त्या लोकांच्या मधनं जी गाडे कुटुंब आहे नगर जिल्ह्यामध्ये आष्टी तालुका वडगावमध्ये त्या कुटुंबावर खूप मोठा अन्याय झालेला आहे। काय मागणी तुमची आता? आमची मागणी हे आहे, पहिलं तर हे घडलं नाही पाहिजे होतं, बरं हे घडलंय तर त्याला न्याय भेटला पाहिजे। एक तर सद्गुरू रविदास महाराजांचं जे आमचं आस्थाचं केंद्र जाळण्यात आलंय ते ठीक व्हायला पाहिजे। सरकारने त्याच्यावर लक्ष घालून ते परत त्याला व्यवस्थित करून दिलं पाहिजे। ह्या कुटुंबावर जो अन्याय झाला आहे, रविदासा वंशच्या कुटुंबावर जो अन्याय झाला आहे त्याला न्याय दिला पाहिजे, त्याचं संरक्षण बी केलं पाहिजे। आणि आज त्याचं राहतं घर उद्ध्वस्त झालेलं आहे, ते सरकारनं त्याच्यावर लक्ष देऊन त्याला न्याय देऊन घर बांधून द्यायला पाहिजे। आणि जगभर असणारा हा रविदासा समाज गाडे कुटुंबाच्या पाठीशी आम्ही आहे। अखिल भारतीय रविदासा धर्म संघटन पूर्ण विश्वात चाललेलं आहे आणि ते संघटन आज त्यांच्या पाठीशी उभा आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक संघटन चर्मकार समाजाचे ते सध्या ह्या घटनेला बघून उभे आहेत त्यांच्या पाठीशी। ते सगळ्यांनी मिळून आवाज उचलायचं काम केलेलं आहे। अगर हाला न्याय नाही भेटला तर अजून आम्हाला मोठ्या ताकदीनं आवाज उचलावा लागेल आणि त्यांना न्याय देण्याचं काम करावं लागेल। हाच माझा संदेश या सरकारला आहे। जी घटना घडली आहे त्या संदर्भात तुम्ही आंदोलन करताय, काय नेमकी मागणी? यात बीड जिल्ह्यात दौला वडगाव तालुका आष्टी या ठिकाणी आमचं एक गाडे कुटुंब राहत होतं आणि त्या ठिकाणी संत रविदास महाराजांचं अध्ययन केंद्र सुद्धा होतं। परंतु त्या ठिकाणी काही पूर्वीचे वाद असतील, अशा वादातून त्यांनी 24 फेब्रुवारीला गाडे कुटुंब नसताना त्या गावगुंडांनी समाजद्रोही गावगुंडांनी त्या ठिकाणी गाडे कुटुंबाचं घर अध्ययन केंद्र हे जाळून टाकलं रात्री। आणि हे सगळं जाळत असताना पोलिसांनी सुद्धा बघण्याची भूमिका घेतली। अशा या कुटुंबाला आणि संत रविदास महाराजांचं अध्ययन केंद्र जाळणाऱ्या सगळ्या आरोपींना तात्काळ अटक व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी अध्ययन केंद्राची पुनर्बांधणी करायला पाहिजे। गाडे कुटुंबाला न्याय देत असताना, पुनर्वसन करत असताना त्यांना आर्थिक मदत आणि त्यांचं घर दुकानाचं जे काही नुकसान झालेलं आहे ते त्या ठिकाणी त्यांना पूर्ववत करून देण्याची जबाबदारी आता शासनाची आहे। या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी मला बोलायचा उल्लेख करावासा वाटतो, त्या ठिकाणचे आमदार सुरेश धस यांच्या पियेला या घटना झाल्यानंतर आम्ही संपर्क केला आणि संपर्क करून त्यांना सांगितलं की चर्मकार समाजाचं कुटुंब आणि चर्मकार समाजाचं दैवत संत रविदास महाराज यांचं अध्ययन केंद्र जाळण्यात आलं, तुम्ही त्या ठिकाणी भेट द्या आणि पोलिसांना आणि प्रशासनाला त्या ठिकाणी निर्देश करा की मदत मिळाली पाहिजे आणि आरोपींवर कडक कारवाई व्हायला पाहिजे। परंतु त्या ठिकाणी त्या आमदार सुरेश धस का गेले नाहीत याचं आम्हाला एक आश्चर्य वाटतं। खरं म्हणजे लोकप्रतिनिधी हे सर्व समाजाला न्याय देण्याकरता त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतात आणि अशी जर त्यांची भूमिका असेल तर चर्मकार समाजाला त्यांच्याबद्दल निश्चितपणे शंका येण्यासारखी ही घटना आहे असं मला वाटतं। आपण जर पाहिलं तर ही घटना एका गावामध्ये घडली आहे, घर जाळलं म्हणतात तुम्ही, कोण नेमके लोक ते घर जाळणारे आणि त्यांच्यावर कारवाई झाली का, गुन्हा दाखल झालाय का? त्यांच्यावर 25 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला आहे आणि त्या ठिकाणी 11 आरोपी करण्यात आलेले आहे।
त्या ठिकाणचा सरपंच असतील किंवा सोसायटीचे चेअरमन वगैरे असे पदाधिकारी म्हणजे ते गावामध्ये कशा पद्धतीने अराजकता माजवत आहेत या घटनेहून आपल्याला दिसत आहे. आम्ही स्वतः DYSPशी संपर्क करतो. DYSP त्या ठिकाणी उडवाउडीचे उत्तर देतात, आश्वासन एकीकडे देतात आणि फोन सुद्धा आमच्या कुठल्या पदाधिकाऱ्याचे त्या ठिकाणी घेत नाहीत. तुम्ही सांगताय आमदारांनी भेट दिलेली नाही, पोलीस देखील उडवाउडीचे उत्तर देत आहे. काय नेमकं आरोपींना पाठबळ मिळते? आरोपींना पाठीशी घालण्याचं आणि त्या ठिकाणी मोठी आर्थिक तडजोड झाली पोलिसांनी केलेली आहे आणि एवढे आरोपी जर अटक होत नाही म्हणजे त्या ठिकाणी तिथल्या आमदारांचं नक्कीच या आरोपींना पाठबळ आहे असं आम्हाला शंका आहे. कोणते आमदार? आमदार सुरेश धस आष्टीचे जे आमदार आहेत त्या आमदारांनी खरं म्हणजे या ठिकाणी लक्ष घालण्याची या वेळ आलेली होती. एक गरीब कुटुंब चर्मकार समाजाचं अध्ययन केंद्र जाळून टाकण्यात येतं आणि बीडची जर आज आपण बघितली महाराष्ट्रामध्ये आज परिस्थिती काय आहे. बीडमध्ये एवढ्या मोठ्या घटना घडतात आणि ही घटना सुद्धा खूप मोठी घटना आहे, परंतु त्या ठिकाणी इतरांना न्याय मिळण्याकरता सुरेश धस पुढाकार घेतात आणि चर्मकार समाजावर अन्याय झाला. चर्मकार समाजाचं दैवत संत रविदास महाराजांचं अध्ययन केंद्र जाळण्यात आलं तरी त्या ठिकाणी जात नाही म्हणजे आमच्या समाजाबद्दल संत रविदास महाराजांच्या बद्दल त्यांच्या हृदयामध्ये किती किंमत आहे याच्यातून आम्हाला या घटनेतून दिसते आहे.